आजकाल इंटरनेटवर, इंस्टाग्रामवर बऱ्याच रील्स असतात, माहिती असते काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. तरी मी माझ्या तर्फेने थोडक्यात माहिती देते. सगळ्यांना माहित आहे चांगलं खाणं कोणतं, वाईट खाणं कोणतं, बट द अदर वन इज मोर टेस्टी. खाण्यात थोडंफार बदल केलं तरी आपल्या आयुष्यात, आपल्या वजनावर बरंच बदल दिसतं. भूक लागली असेल, मध्येच जाऊन मॅगी किंवा बनमस्का खाण्याच्या ऐवजी एखाद्या वेळेस ऍपल किंवा बनाना खाऊन घ्या, ती चांगली गोष्ट आहे. तुमच्या आहारमध्ये जेवढे होईल तेवढे हिरवे पालेभाजी जास्त, कडधान्य जास्त, फ्रूट जास्त, दूध आणि दुधाचे प्रकार जास्त. तुम्ही जर नॉनव्हेज घेत असाल तर एव्हरीथिंग इज हेल्दी एक्सेप्ट मात्र ते तळलेलं नसून ते ग्रिल्ड राहू द्या, शेकलेलं राहू द्या. सो इन्स्टेड ऑफ फ्राईड चिकन हॅव ग्रिल्ड चिकन. मैदा आणि साखर ही दोन गोष्ट जर आहारमध्ये कमी केली तर ते मोठ्या प्रमाणात आपल्या आरोग्यावर असर करतं. मैदा आणि साखर जर तुम्ही तुमच्या आहारमध्ये कमी करू शकल्या तर तुमच्या आरोग्यावर खूप चांगलं परिणाम येतं, याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते.